नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीने मोदक करून बघा, तुम्हाला पण आवडतील. आणि आता तुम्हाला समजा नैवेद्यासाठी द्यायची आहे किंवा तुम्ही कोणाकडे गणपती बाप्पासाठी दर्शनाला जात असाल तर नक्की तुम्ही करून घेऊन जा. खूप छान असे बाजारात पण भेटणार नाही इतके छान होतात. नक्की करून बघा. आणि आज आपण बनवणार आहोत, सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, लाईक करा फक्त. आणि चला, नवीन असाल ना चॅनलवरती तर सबस्क्राईब पण करा. आणि इथे बघू शकता मोदक एवढा सुंदर झालेला आहे, अगदी पेड्यांसारखा आपला मोदक तयार होतो. चला, खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे मावा मोदक, आणि ते पण आपण बेसन पिठापासून करणार आहोत. आता एक भांड्यामध्ये इथे बघा 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ. त्याच्यामध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला हे दूध आणि पीठ आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी नाही झाल्या पाहिजे. गाठी जरी झाल्या तरी त्या फोडून घ्यायच्या आहे आपल्याला. आणि इथे बघा, आता चला मी एकदम प्रमाण परफेक्ट असं सांगितलेलं आहे. तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता, याच्यापेक्षा डबल घेऊ शकता. हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, अजिबात गाठी वगैरे राहती नाही. छान ते बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता इथे बघा पाव वाटी साजूक तूप घातलेलं आहे कढईमध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ आणि दूध आपण एकत्र केलं ते घालून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता बॅटर कसं आहे ते. आणि आता पुढे तुम्ही बघालच, आता तुम्हाला संपूर्ण मी सांगेल की याला किती वेळ लागला आपल्याला हे भाजायला. आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये होतात. आणि चला, आता इथे बघा गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले दूध, पीठ आणि हे जे आपण तूप टाकलेलं आहे ते, म्हणजे हे मिश्रण. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता किती भाजायचं? आता जोपर्यंत आपल्या बेसन पिठाचा सुगंध येत नाही किंवा जोपर्यंत याला आहे ना असं एकदम कोरडं होत नाही तोपर्यंत भाजायचं. तुम्हाला वेळ सांगते मी किती वेळ लागलेली आहे. आता आपल्याला कमी गॅसवर भाजायचं आहे. आणि आता जसं जसं तुम्ही भाजाल ना हे, तसं तसं हे अगदी हे गोळे गोळे आहे ना ते एकदम मोकळं होईल. बघा, संपूर्ण इथे मी 10 मिनटं पीठ भाजलेलं आहे. पीठ तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे. हे बघा, अगदी रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे. 10-12 मिनटं झालेली आहे मला हे पीठ भाजण्यासाठी. आता इथे मी थोडेसे ना काजू, बदाम, पिस्ते काय असेल आपल्या घरामध्ये ते थोडंसं बारीक पण केलं आणि थोडे जाड पण ठेवलेले आहे. दोन्ही पण मिक्स टाकलेले आहे, बघू शकता. ते पण आता 1-2 मिनटं भाजून घेऊ आपण याच्यामध्ये. गॅस आपल्याला मोठा करायचा नाही, कमी गॅसवरच भाजायचे. आणि छान सुगंध सुटलेला होता पिठाचा भाजलेल्या. आता इथे आहे ना हे बघा छान भाजून झालेलं आहे. आता तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती छान असं रवाळ झालेलं आहे. आता इथे मी गॅस बंद करणार आहे. आता इथे आपल्याला अर्धी वाटी दूध पावडर घालायची आहे, मिल्क पावडर. हे बघा, एवढी छान टेस्ट येते ना मोदकाला, खूप सुंदर. चला, आता इथे बघा आपण छान हे मिक्स करून घेऊ. मोदक पण चवीला अप्रतिम होतात. तुम्ही नक्की करून बघा, थोडे तरी तुम्हाला पण आवडतील. किंवा तुम्ही कोणाकडे गणपती बाप्पासाठी गेलात ना, तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घेऊन जा. अगदी 2 ते 3 दिवस हे मोदक टिकतात. फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकतात. चला, हे बघा आता मी एक ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि थोडंसं कोमटच आहे, एकदम पण थंड नाही. आता याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे. आणि त्या पिठी साखरीमध्येच मी थोडीशी ना इलायची पण दळून घेतलेली आहे. आणि आता हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. अगदी अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी 1-2 चमचा जास्त घातली साखर तरी पण चालेल. आणि आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच. आता इथे बघा छान असं रवाळ झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे संपूर्ण. हे बघा, आहे की नाही सोपे? करायला पण सोपे आणि खायला पण खूप छान. आपले बाप्पा पण खुश होतील. तुम्ही नक्की करून बघा. चला, आता इथे बघा आपलं छान मिक्स झालेलं आहे सर्व. आता इथे बघा हा मोदकाचा साचा घेतलेला आहे मी. याला थोडंसं आपण तूप लावून घेऊ. हे बघा. आणि आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये ना हे सारण आहे ना हे भरायचं. हे बघा, आता काही नाही, एकदाच लावलं तरी चालेल तूप. आता इथे बघा मी आहे ना आता याच्यामध्ये तुम्ही कोणतीही पण काही पण ठेवू शकता. तुम्ही काजू ठेवू शकता, बदामाचा तुकडा ठेवू शकता अर्धा करून,
आता असं या पद्धतीने काहीतरी ठेवायचं. आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा या पद्धतीने असं भरून घ्यायचं, बघू शकता. आणि भरल्यानंतर आहे ना हे बघा जी खालची बाजू आहे ना ती आहे ना तिथे पोकळ असते, हे बघा. तिथून आहे ना परत आतमध्ये आपल्याला दाबायचं छान असं, म्हणजे मोदकाचा आकार पण छान येतो, हे बघा. आणि परत भरून घ्यायचं इथून, हे बघा या पद्धतीने. आणि आता इथे आपल्याला आहे ना हलक्या हाताने मोदक आहे ना छान असा उघडून बघू आपण. आता मी पण पहिल्यांदाच केला आहे, म्हणजे अजून पहिले केला नव्हता याच्या आधी, हा पहिल्यांदाच करून पाहिला आणि तुमच्यासोबतही शेअर केला आहे मी. हे बघा खूप छान झालेलं आहे, बघू शकता. सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे, हे बघा. हे बघा, चला आपण आता हा ताटामध्ये ठेवू. आणि त्या मोदकाच्या साच्याला पण काही असं म्हणजे लागून राहत नाही किंवा तुटत पण नाही, सुंदर होतो. आता चला नंतर आहे ना हे बघा अजून मी तुम्हाला ना एक बनवून दाखवते दुसरं आपण. आता हे बघा छान असे पिस्ते लावलेले मी, एक पिस्त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे. आणि खालची साईड तुम्ही बघू शकता, असतात ना असे विकायला बाजारामध्ये, तर आपण घरी करून बघायचे. हे बघा एक पिस्ता अजून मी एक साईडला ठेवला, तुम्ही दोन्ही साईडला ठेवले तरी पण चालेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला असं हे स्टफिंग भरून घ्यायचं किंवा हे सारण भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते बंद करायचं. आता असंच बंद केलं ना तर तो मोकळा मोकळा होऊन जाईल. तर काय करायचं, खालच्या साईडने बघा असं प्रेस करायचं, म्हणजे मध्ये दाबायचं. आणि खालून आहे ना परत त्याच्यामध्ये ना हे असं आहे ना सारण भरून घ्यायचं पॅक, म्हणजे असं छान असा मोठा पण दिसतो आणि भरीव होतो आणि तुटत पण नाही. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी इथे बघा आपल्या बेसन पिठापासूनच आपण मोदक बनवलेले आहे. चला आता आपण हा पण उघडून बघूया कसा होतोय तो. हे बघा छान झालेला आहे, बघू शकता. हे बघा सुंदर आहे की नाही, दिसायला सुंदर, करायला पण छान आहे, काही जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला बाप्पासाठी बनवायलाच लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा. चला सगळे मोदक आता मी असेच बनवून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते. हे बघा, चला आता इथे बघा ताटामध्ये ठेवूया आपण. इथे बघा मी सगळे मोदक करून घेतलेले आहे आणि चला इथे आपण आता मस्त नैवेद्याचं ताट आपण तयार करूया. आपले गणपती बाप्पा पण खुश, आपण पण खुश आणि आपले घरातले माणसं पण खुश. तुम्ही नक्की आपल्या बाप्पांसाठी असा नैवेद्य करून बघा आणि बाप्पा पण आपले नाराज होणार नाही. आणि खूप छान सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता. आणि दिसायला तर सुंदर आहेच. चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघितल्याबद्दल ना खरंच मनापासून खूप धन्यवाद.